सुजित सरकारी खात्यात नोकरीला लागल्यानंतर सयाजीराव आणि मीनाताईंनी आपल्या मुलाचं लग्न खूप धुमधडाक्यात करायचं स्वप्न पाहिलं होतं. परंतु सयाजीरावांच्या आणि मीनाताईंच्या ह्या स्वप्नाला तडा गेला होता. कारण की सुजितने त्याच्या पसंतीची मुलगी ही त्याच्या लग्नासाठी पाहिली होती. सुजितने पाहिलेल्या मुलीचे नाव नीलम होते. तशी आमच्या जवळच्याच पाहुण्यांच्या नात्यातील ती मुलगी होती. दिसायला खूप सुंदर होती. शिक्षण देखील तिचं उत्तम झालं होतं. अगदी सुजितला शोभेल अशी शिक्षणाने, दिसायला आणि सगळ्याच गोष्टींनी जोडा एकदम योग्य होता. त्यामुळे सयाजीरावांनी आणि मीनाताईंनी देखील त्यांच्या लग्नाला होकार दिला. परंतु लग्न झाल्यानंतर 1 महिन्याच्या आतच नीलमने तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. नीलम ही आईबाबांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे लहानपणापासून तिच्या बाबांनी तिला खूप लाडामध्ये वाढवलं असल्यामुळे तिला प्रत्येक गोष्टीत ही मागातलीच पाहिजे असायची आणि एकदा वापरलेली वस्तू ती परत कधीच वापरत नसायची. त्यामुळे तिचे शौक देखील मोठे आणि महागडेच असायचे. तसं तर सुजित हा सरकारी नोकरी करत होता. त्यामुळे त्याला पगार देखील चांगला होता आणि सयाजीराव देखील रिटायर झाले होते. त्यांच्याकडे देखील भरपूर पैसा होता. तसं पाहायला गेलं तर सयाजीरावांना आणि मीनाताईंना आपल्या सुनेकडून जास्त कोणतीच अपेक्षा नव्हती. एवढीच अपेक्षा होती की आमच्या मुलाने, सुनेने आम्हाला प्रेमाने बोलावं, आमच्याशी सन्मानाने वागावं. कारण की त्यांच्याकडे पैशांची कोणतीच कमी नसल्यामुळे ते त्यांच्या गरजा पूर्ण भागवू शकत होते. परंतु सयाजीरावांची सून अगदी स्टार्टर होती. तिला तिच्या घरामध्ये तिची म्हातारे सासू सासरे खपत नव्हते. त्यामुळेच ती नेहमीच भांडण उकरून काढत असायची. परंतु एक दिवस तर तिने खूप मोठी मर्यादा ओलांडली आणि तिच्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना मारण्याचा प्लॅन केला. परंतु त्यामध्ये तिच्या नवऱ्याने साथ न देता तिच्या नवऱ्याने तिला दुसरा पर्याय मार्ग सांगितला आणि दोघांनी मिळून एक प्लॅन करून म्हाताऱ्या आईवडिलांना घनदाट जंगलामध्ये सोडून दिलं. परंतु पुढे त्यांना असा एक माणूस भेटला की ज्यांच्यामुळे सयाजीरावांचा आणि मीनाताईंचा जीव वाचला आणि त्या दोघांनी मिळून त्यांच्या सुनेला आणि मुलाला धडा शिकवला, रस्त्यावर काढला. सुजित, मी तुझ्या म्हाताऱ्या आईवडिलांना खूप कंटाळली आहे रे. 7 वर्षापासून मी त्यांना सांभाळत आहे. एकतर त्यांना घराच्या बाहेर काढ, त्यांना वृद्धाश्रमात सोड, नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाते. सुजितची बायको नीलम तिच्या सासू सासऱ्यांमुळे सुजितवर खूपच रागवली होती आणि जोरजोरात बोलत होती. तेव्हा सुजितला तिला लाडात म्हणाला, माझी लाडकी बायको, माझी अर्धांगिनी तू आहेस. मला सोडून जाण्यास तू कसं बोलू शकतेस? तुला माहिती आहे ना, तुझ्याशिवाय 1 मिनिट देखील मी राहू शकत नाही. तू असं बोलल्यावर मला खूप टेन्शन येते. फक्त तूच नाही तर मीही त्यांना कंटाळलेलो आहे. पण काय करावे हे मला कळत नाही. एवढ्या सहजासहजी ते वृद्धाश्रमात जायला तयार होणार नाही. त्यासाठी काहीतरी पर्याय मार्ग शोधावा लागेल. ठीक आहे, तू काहीतरी पर्याय मार्ग काढ, पण काहीही करून त्यांना या घरातून बाहेर काढ. तेव्हा सुजित तिला म्हणाला, ठीक आहे, पण आता तू रागवू नकोस. तेवढ्याच सुजितच्या वडिलांनी सुजित आवाज दिला, सुजित बेटा जरा इकडे ये. त्यावर सुजित नीलमला म्हणाला की बघ, सुरू झाले यांचे नाटक. तेव्हा नीलम म्हणाली की म्हणूनच मी सांगत आहे तुम्हाला की यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करा आणि यांना या घरातून बाहेर काढा. त्याशिवाय आपली यांच्याकडून सुटका होणार नाही. सुजितच्या वडिलांनी पुन्हा त्याला आवाज दिला, सुजित बेटा 5 मिनिटे जरा लवकर ये. तेव्हा रागात असताना येतो म्हणून होकार दिला. तिथे जाऊन तो त्यांना म्हणाला की काय आहे, पुन्हा पुन्हा सतत कशासाठी आवाज देत आहात? त्यावर सुजितची आई म्हणाली, तू कशा प्रकारे आमच्याशी बोलत आहेस? सुजित म्हणाला, मग अजून कसं बोलू?
तेव्हा मध्येच सुजितचे बाबा म्हणाले की बस झाले, आणि सुजित म्हणाला की आज तुला सुट्टी आहे म्हणून आज तू आमची अपूर्ण राहिलेली सर्व कामं करून दे. तुझ्या आईला हाडांच्या डॉक्टरांकडे घेऊन जा, आणि माझा देखील डोळ्यांचा नंबर खूप वाढलेला आहे. डोळ्यांना त्रास होत आहे. हे डोळे चेक करायचे, तू घेऊन जा. त्यावर सुजित अजूनच चिडून म्हणाला. त्यांना म्हणाला की मला एवढेच काम आहे का? तुम्ही सोडून माझ्या आयुष्यात दुसरं कोणी नाही का? आठवड्यातून एकच सुट्टी मिळते मला, त्यातही तुमची असली ही नाटकं असतात. काही ना काही कामं असतात, आणि दवाखान्यात जायला एवढे पैसे सतत मी कुठून आणणार? एकतर माझ्याकडे एकही रुपया पैसा नाही आणि जायला वेळही नाही. त्यावर सुजितचे बाबा त्याला म्हणाले की तुला असे वाटत नाही का? तू जरा जास्तच चिडत आहे. अजून आम्ही सक्षम आहोत. आम्हाला ना तुझ्या पैशांची गरज आहे, ना तुझी, ना तुझा. आराम कर. त्याचे बोलणे ऐकून तो रागात तिथून निघून गेला. सुजितच्या आईवडील त्यांचा खर्च त्यांनी बँकेत ठेवलेल्या सेव्हिंगमधून ते पूर्ण करत होते. सुजितचे वडील सयाजीराव त्यांच्या बायकोला म्हणाले की चल तयार हो, मी तुला घेऊन जातो हॉस्पिटलला. तेव्हा सुजितची आई मीनाताई म्हणाली ठीक आहे, मी 2 मिनिटात तयार करून येते. आणि दोघेही डॉक्टरांकडे जायला निघाले. ते गेल्यावर लगेचच नीलम पुन्हा सुजितच्या मागे मागे कटकट करू लागली. ती म्हणाली की आपल्याला सुखाने जगू कधीच देणार नाहीत, म्हणून तुम्ही लवकरात लवकर काहीतरी पर्याय मार्ग शोधा. लवकरात लवकर मी काहीतरी करतोच, आणि तू काळजी करू नकोस. तुझा आणि माझ्यासाठी कॉफी बनवून आण. नीलम कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये गेली, आणि सुजित विचार करू लागला की आपल्या आईवडिलांना कसे दूर करायचे. खूप विचार केल्यानंतर जेव्हा नीलम कॉफी घेऊन परत आली, तेव्हा तो नीलमलाच म्हणाला की तूच काहीतरी उपाय सांग, आता मला देखील काही सुचत नाही. तेव्हा नीलम म्हणाली की त्यांना झोपेच्या गोळ्या देऊन मारून टाकू. त्यावर सुजित म्हणाला की नको नको, असे काहीच करायला नको, नाहीतर आयुष्यभर आपल्याला जेलमध्ये राहावे लागेल, आणि शेवटी ते माझे आई बाबा आहेत. मी असं कसं करू शकतो? नीलमने तोंड वाकडं केले व सुजितला म्हणाली की मग तूच काहीतरी मार्ग काढ. तेवढ्यातच सुजितच्या आईवडिला दवाखान्यातून परत आले आणि आपल्या रूममध्ये जाऊन गप्पा मारू लागले. सुजितचे बाबा सयाजीराव त्यांच्या बायकोला मीनाताईंना म्हणत होते की बरं झालं, आपलं काम पूर्ण झालं. आता 4 दिवसात तुझे रिपोर्ट येतील, मग आपण लवकरात लवकर त्याची सगळी ट्रीटमेंट करून घेऊ. ते दोघे गप्पा मारत होते, आणि सुजित दाराजवळ उभा राहून दोघांच्या गप्पा ऐकत होता. त्यांच्या गप्पा ऐकून त्याला काहीतरी कल्पना सुचली, म्हणून तो चोर पावलांनी नीलमजवळ गेला आणि आनंदाच्या भरात नीलमला आवाज देऊ लागला. तेव्हा नीलम त्याला म्हणाली की काय झालं. तिला जवळ घेऊन तो म्हणाला की ज्या गोष्टीचा आपण वाट पाहत होतो, आता ती गोष्ट पूर्ण होणार आहे. मला एक कल्पना सुचली आहे, यांना घरातून बाहेर काढण्याची. हे ऐकून नीलमलाही आनंद झाला. ती नीलमला विचारू लागली की मलाही सांग, तुला काय कल्पना सुचली आहे. तेव्हा सुजित तिच्या कानात काहीतरी कुजबुज करू लागला. दोघेही हसू लागले आणि हातात हात मिळवून म्हणाले की आता आपण दोघेही आपल्या कामाला लागू. नीलमने तिच्या सासू सासऱ्यांना दूध प्यायला दिले. तेव्हा दोघेही तिच्याकडे आश्चर्याने पाहिले, कारण आजपर्यंत नीलमने त्यांना दूध काय, 1 ग्लास साधं पाणी देखील दिलं नव्हतं. अगदी एवढ्या प्रेमाने तिच्या सासू सासऱ्यांना दूध दिलं. ती दूध संपण्याची वाट पाहू लागली. दूध पिऊन झाल्यावर हातातून ग्लास घेऊन ती तिच्या सासू सासऱ्यांची पायाची मालिश करू लागली. तेवढ्यात सुजितही आला आणि त्याच्या वडिलांच्या पायांची मालिश करू लागला. सुजितचे आई बाबा त्या दोघांकडे आश्चर्याने पाहू लागले. त्यांना कळत नव्हते की हे काय चालले आहे. थोड्याच वेळात नीलम आणि सुजित त्यांना झोपवून आपल्या रूममध्ये निघून गेले आणि बोलू लागले, मला हे सहन होत नाही. त्यावर सुजित म्हणाला की 2-3 दिवसांचीच गोष्ट आहे, त्यानंतर आपल्या आयुष्यात सुखच येणार आहे. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून परत येताना सुजित त्याच्या आईवडिलांसाठी कपडे घेऊन आला आणि सरळ त्यांच्या रूममध्ये गेला आणि त्यांना कपडे दाखवू लागला. ते पाहून त्या दोघांना खूपच आनंद झाला. त्यांना देखील कळत नव्हतं आपली सून आणि मुलगा आपल्याबरोबर अचानक असे एवढे चांगले का वागू लागले आहे.
ते देखील ह्या गोष्टीचा विचार करत होते. सुजित बाहेर आला. बाहेर आल्यावर नीलमला बोलू लागला, सुख मिळवण्यासाठी थोडे दुःख तर पाहावे लागतेच ना, त्यानंतर तर खरं सुख मिळतं. नीलमने खीर बनवली, कारण तिच्या सासू सासऱ्यांना शेवयांची खीर खूपच आवडत होती. नीलमची सासू तिला म्हणाली की तुला कसं माहिती आम्हाला खीर खाण्याची इच्छा झाली होती. तेव्हा नीलम म्हणाली तिच्या सासूबाईंना, काय आहे ना, जर आई वडील आपल्या मुलांच्या मनातील प्रत्येक गोष्टी समजू शकतात व त्या पूर्ण करू शकतात, तर मुले आपली आई वडिलांच्या मनातील इच्छा कशी ओळखू शकत नाही आणि त्या पूर्ण देखील करू शकतात ना. मला असे जाणवले की आज तुम्हाला खीर खाण्याची इच्छा झाली आहे, म्हणूनच मी तुमच्यासाठी आवडीने खीर बनवली आहे, अगदी जशी तुम्हाला आवडते तशीच. हे ऐकून दोघेही आई वडील खूप खुश झाले होते. देवाला प्रार्थना करू लागले. बरं झालं देवाने यांना सद्बुद्धी दिली. सयाजीरावांचा आणि मीनाताईंचा एकुलता एक मुलगा होता. सयाजीराव हे पुण्यासारख्या सिटीमध्ये एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होते, पण त्यांच्या सर्व गरजा पूर्ण होत होत्या. तर मीनाताई एक समजदार गृहिणी होती. कमीत कमी खर्चात ती आपले घर कसे चालवायचे हे पूर्णपणे तिला माहिती होते. एक एक रुपया जमा करून त्यांनी 5 एकर जमीन खरेदी केली होती. गावाकडे त्यावर त्यांनी सुंदर एक घर देखील बांधले होते. सुजित खूप लहान होता. सयाजीरावांचा पगार कमी होता, तरी सुजितच्या शिक्षणात त्यांनी कसलीच कसर सोडली नाही. त्याला चांगल्या शाळेमध्ये आणि त्यानंतर चांगल्या कॉलेजमध्ये त्यांनी शिकवलं. त्यानंतर सुजितला सरकारी नोकरी मिळाली व मुलगी शोधून त्यांनी सुजितचे लग्न लावून दिले. जेव्हा त्यांनी सुजितचे लग्न नीलमसोबत करण्याचे ठरवले होते तेव्हा त्यांना जराही कल्पना नव्हती की नीलमचा स्वभाव एवढा निर्दयी आहे. ती प्रत्येक गोष्टी त्यांना टोमणे मारायची. त्यांनी सांगितलेल्या कामांकडे ती दुर्लक्ष करायची. ती अजिबात त्यांना मान सन्मान करत नव्हती. ते तिला थोडे देखील बोलले तरी ती पूर्ण घर डोक्यावर घ्यायची. सयाजीरावांचा स्वभाव थोडा रागीट होता, पण मीनाताईंचा स्वभाव मात्र अगदी मधासारखा गोड होता आणि शांतही होता. जेव्हाही सयाजीरावांना राग यायचा नीलमचा, तेव्हा ते मीनाताई त्यांचा राग शांत करायची. लग्नाआधी सुजित आपल्या आई वडिलांचे सर्व काही ऐकत होता, पण आता नीलमने त्याला आपल्या मुठीत धरून ठेवले होते. तिचे ऐकून सुजित देखील तिच्या आई वडिलांवरती खूप भडकवू लागला होता. सुजित लाचखोर होता. तो लोकांकडून लाच घ्यायचा. कोणाच्याही घरात इलेक्ट्रिक उपकरणे पाहिली की तो आपल्या पदाचा धाक दाखवून लोकांकडून लाच वसूल करून घ्यायचा. त्यावर त्याचे आई वडील त्याला नेहमी बोलायचे. ते त्याला नेहमी समजावून सांगायचे की लाच घेणे हे पाप आहे आणि आपण आपल्या कामाचा गैरवापर न करता प्रामाणिकपणे आपलं काम केलं पाहिजे. भले आपल्याला कमी पैसे मिळाले तरी चालतील, पण लाच घेऊ नये. पण तुझी त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा नेहमी विरोध करत असायचा. एके दिवशी तो त्यांना रागात म्हणाला की तुम्हा लोकांकडून माझा आनंद बघवत नाही का? मी माझ्या बायकोसोबत सुखाने राहावे असे तुम्हाला वाटत नाही का? असे कसे निर्दयी आईबाबा आहात का तुम्ही? ज्या आईबाबांना आपला मुलगा सुखात राहत आहे हे पाहवत नाही. पुन्हा पुन्हा तुम्ही एकच गोष्ट का बोलत असता? तुमचा काय प्रॉब्लेम आहे? माझं आयुष्य आहे, मी काहीही करेन. सुजितचे हे बोलणे ऐकून त्याच्या वडिलांना सयाजीरावांना खूप राग आला व त्यांनी त्याच्या गालात एक जोराची थप्पड मारली. ह्याच गोष्टीमुळे सुजित आपल्या आई वडिलांना वैतागला होता आणि त्यातच आगीत तेल ओतायला त्याची बायको नीलम होतीच. आता सयाजीराव आणि मीनाताई दोघेही खूप शांत झाले होते, पण आई वडील असल्यामुळे चुकीच्या गोष्टींना ते विरोधच करत असायचे आणि हीच गोष्ट सुजित आणि नीलमला नेहमी खटकत होती. म्हणूनच ते दोघे मिळून त्यांच्या आई वडिलांना घराबाहेर काढण्याचा खूप प्रयत्न करत होते. आता सुजित त्याच्या आई वडिलांच्या डॉक्टरांकडे जाण्याच्या दुसऱ्या फेरीची वाट पाहत होता, कारण डॉक्टरांनी त्यांना पुन्हा 5 दिवसात बोलवले होते. 4थ्या दिवशी तो त्यांच्या रूममध्ये गेला आणि म्हणू लागला की मी त्या दिवशी खूप टेन्शनमध्ये होतो, म्हणून तुम्हाला काहीही वाईट साईट बोलून गेलो. मला माफ करा आई बाबा. त्यावर ते दोघे म्हणाले, काही नाही बेटा, ठीक आहे. मग सुजित त्यांना विचारू लागला
की डॉक्टरांनी पुन्हा तुम्हाला केव्हा बोलवलेले आहे? ते म्हणाले की उद्याच बोलवलेले आहे. सुजित म्हणाला, ठीक आहे, उद्या मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाईल, पण त्याआधी आपण थोडंसं फिरून येऊ. माझा मित्र सांगत होता की जवळच नवीन रिसॉर्ट तयार झालं आहे. आधी आपण तिकडे जाऊ किंवा आधी डॉक्टरांकडे जाऊ, मग फिरायला जाऊ. हे ऐकून दोघेही खूप खुश झाले आणि देवाला प्रार्थना करू लागले. देवाचे आभार व्यक्त करू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते सर्वजण डॉक्टरांकडे जायला निघाले आणि त्यांना काही संशय येऊ नये म्हणून सुजित आधी डॉक्टरांकडे घेऊन गेला. औषध घेऊन दिले आणि गाडी हायवेकडे घेतली. आता ते घरापासून खूपच लांब चालले होते. मुद्दामच नीलम म्हणायची, किती वेळ झाले आहे आपल्याला रिसॉर्टला पोचायला. सुजितचे आईबाबा देखील पुन्हा पुन्हा त्याला हाच प्रश्न विचारत होते. आता रस्त्यातच गाडीचा आवाज येऊ लागला. हा त्यांच्या नाटकाचा एक भागच होता किंवा त्यांनी केलेल्या प्लॅनचा एक भाग होता. स्टेअरिंगवर हात आपटून म्हणाला की ह्या गाडीलाही आत्ताच खराब व्हायचे होते का? खाली उतरून त्याने गाडी चेक केली आणि म्हणाला की मेकॅनिकलला बोलवावं लागेल, कारण इथे जवळपास कुठेही दुकान दिसत नाही. हा सर्व काही त्यांच्या नाटकाचा एक भाग होता. सुजित त्यांना म्हणाला, तुम्ही इथेच थांबा, मी मेकॅनिकलला बोलावून आणतो. तेव्हा सुजितची आई त्याला म्हणाली की बेटा सांभाळून जा, हा रस्ता मला खूप खराब वाटत आहे. हो आई, असे म्हणून तो थोडा जवळ गेला आणि पुन्हा फिरून आला आणि म्हणाला की इथे दूरपर्यंत काहीच दिसत नाही. त्यावर नीलम त्याला म्हणाली की आता काय होणार, रात्र झाली आहे. सुजित म्हणाला, बघतो काहीतरी, जरी खटारा गाडी साथ देईल तर कसे बसे मेकॅनिकल पर्यंत पोहोचता येईल. आणि म्हणाला की आई बाबा तुम्ही इथेच थांबा, आम्ही कसे बसे ही गाडी मेकॅनिक पर्यंत पोहोचवतो आणि तिला ठीक करून आणतो. घाबरलेल्या आवाजात दोघेही सुजितला म्हणाले की ठीक आहे बेटा, पण तू थोडा लवकर ये, इथे घनदाट जंगल आहे, हा रस्ता आम्हाला काही ठीक वाटत नाही. तेव्हा सुजित म्हणाला, हो ठीक आहे आई बाबा, मी लवकर येण्याचा प्रयत्न करतो. आणि ते दोघेही गाडीला धक्का मारण्याचे नाटक करू लागले आणि आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना हायवेवर एकटे सोडून ते दोघेही निघून गेले आणि त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. दोघेही खूप खुश होते आणि म्हणाले की बरं झालं, आता या म्हाताऱ्यांपासून आमची कायमची सुटका झाली आहे. आणि तिकडं सयाजीराव आणि मीनाताई त्या घनदाट जंगलाच्या रस्त्यावर आपला मुलगा येण्याची वाट पाहत उभे होते. पण सुजित कुठे परत येणार होता? घनदाट जंगल, त्यात अंधार होता, सुनसान रस्ता होता आणि आता त्यांनाही भूक लागली होती. पण ते काहीही करू शकत नव्हते, कारण जवळपास त्यांना कुठे गाव दिसले नव्हते. त्या दोघांनी एका दगडावर बसून घेतले. थोड्याच वेळात तेथून एका पोलीस ऑफिसरची गाडी रात्रीची चालली होती. म्हातारे या वयोवृद्ध दाम्पत्याला एवढ्या रात्री तिथे बसलेले पाहून त्यांनी लगेच गाडी थांबवली आणि त्यांना म्हणाले की तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करत आहात? त्यावर त्यांनी घडलेला सर्व प्रकार त्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगितला. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना आपल्या गाडीत बसवले व त्यांच्या घरी घेऊन गेले. त्या गोष्टीवर त्यांना आश्चर्यही वाटत होते आणि रागही येत होता. इकडे नीलम सुजितला म्हणत होती की कदाचित ते लिफ्ट घेऊन तर घरी परत येणार नाही ना? त्यावर सुजित म्हणाला की नाही, हे कधी शक्य नाही, कारण एवढ्या घनदाट जंगलात त्यांना प्राणी खातील, नाहीतर चोर दरोडेखोर त्यांना मारून टाकतील, नाहीतर भुकेने ते आपला जीव सोडून देतील. आणि इकडे सयाजीराव आणि मीनाताई रडून रडून त्यांची अवस्था खूप वाईट झाली होती. त्यांना विश्वास बसत नव्हता की आपला मुलगा आपल्यासोबत असे करू शकतो. त्या पोलीस अधिकाऱ्याने त्या दोघांना शांत केले आणि त्यांना जेवायलाही दिले व त्यांना आपली ओळख दिली. ते म्हणाले की तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्ही इथे निवांत राहा. अशा नालायक मुलासोबत राहण्यापेक्षा तुम्ही माझ्यासोबत राहा. अशा सून आणि मुलाचा काहीही भरवसा नाही. त्या दोघांची रडून रडून इतकी अवस्था वाईट झाली होती. त्यातच सयाजीरावांनी स्वतःला सावरत मीनाताईंना सावरले आणि पोलीस अधिकाऱ्याला म्हणाले, सुजित हा आमचा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याला आम्ही कुठल्याही प्रकारची कमी पडून कधीच दिली नाही. त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा, त्याच्या आवडीनिवडी, त्याचे लाड सर्व काही पूर्ण केल्या.
लहानपणी साधी त्याला सर्दी झाली तरी, खोकला झाला तरी त्याची आई रात्र रात्र त्याच्यासाठी जागत होती. तरी आमच्या प्रेमात अशी कोणतीही कमतरता राहिली नाही की त्याने आमच्यासोबत इतकं वाईट कृत्य करावं किंवा आमच्यासोबत इतकं वाईट वागावं. पुढे सुजितचे बाबा म्हणाले, बेटा, मी पण एक सुशिक्षित नागरिक आहे. त्याला तर मी चांगलीच अद्दल घडवणार आहे. कारण अशा गोष्टी जर समाजात नेहमी चालू राहिल्या तर समाजातून नैतिकता दूर होईल. तेव्हा ते पोलीस अधिकारी म्हणाले की दंड तर मीही त्यांना देऊ शकतो, त्यांना पकडून तुरुंगातही टाकू शकतो, पण ते दोघे तुमचे दोषी आहेत. आता तुम्हीच ठरवा की त्यांना काय शिक्षा द्यायची आणि कशा प्रकारे त्यांना शिक्षा करायची. तेव्हा सयाजीराव आणि मीनाताई दोघे म्हणाले की सगळ्यात आधी आम्हाला आमचं घर परत पाहिजे. ज्या घरातून त्यांनी आम्हाला बेघर केले आहे आणि काढलं आहे, हे घर आम्ही आमच्या मेहनतीने घेतलं आहे. त्यावर त्यांचा काहीही अधिकार नाही. मग तुम्हीच त्यांना काहीही दंड द्या, त्यात आम्ही सहमत आहोत. आम्ही तुमची साथ देऊ. त्या अधिकाऱ्याने सुजित आणि नीलमची संपूर्ण माहिती पत्ता घेतला, त्यांच्या आईवडिलांकडून घेतलेली माहिती आणि त्यांना अद्दल घडवण्यासाठी चांगलाच कट रचला. त्यामध्ये त्या दोघांची संमती झाली. अधिकाऱ्यांनी आपल्या कामवालीला त्यांची काळजी घेण्यासाठी सांगितले आणि ते ऑफिसला निघून गेले. काही दिवसातच त्यांनी सुजितच्या विरोधात एक नोटीस तयार केली आणि पोस्टाने ती नोटीस त्यांच्या घरी पाठवली. त्याच दरम्यान शेजाऱ्यांना सुजितचे आईवडील बऱ्याच दिवसांपासून दिसत नाही म्हणून ते सुजितला विचारू लागले. ती नेहमी म्हाताऱ्या आईवडिलांची विचारपूस करत होते. तेव्हा सुजित त्यांना म्हणतो की ते चारधाम यात्रा करायला गेले आहेत. त्या दिवशी रविवार होता. नीलम आणि सुजित दोघेही आपल्या मित्रांसोबत घरात पार्टी करत होते. चांगलीच मेजवानीही रंगली होती. तेवढ्यातच त्यांना नोटीस मिळाली आणि नोटीस वाचून त्यांचा चेहरा पडला. त्यांच्या आनंदाला जणू काही ग्रहणच लागले होते. त्या नोटीसमध्ये असलेले होते की हे घर सरकारी मालमत्तेवर बांधलेले आहे, त्यामुळे 10 दिवसाच्या आत हे घर तुम्हाला रिकामी करावे लागेल. हे वाचून ते खूपच गोंधळून गेले. सुजित अनेक वकिलांना भेटू लागला व प्रयत्न करू लागला, पण देवाची हीच इच्छा होती की त्यांना अद्दल घडवायची, कारण नेहमी वाईट कृत्याचं फळ हे वाईटच मिळतं. त्या पोलीस अधिकाऱ्यांनी तशी योजना आखून ठेवली होती, म्हणून काय करावे त्यांना सुचत नव्हते. आणि जेव्हा घर खाली करायला 4 दिवस राहिले होते तेव्हा ते अधिकारी स्वतः सुजितच्या घरी गेले आणि त्याला ताकीद दिली की त्या 4 दिवसाच्या आत हे घर खाली करा. आपले हे घर आपल्याला परत मिळावे म्हणून सुजित आणि नीलमने बरेच प्रयत्न केले, पण त्या अधिकाऱ्यासमोर त्यांचे सगळे प्रयत्न निकामी ठरले. शेवटी त्यांना 3 दिवसाच्या आत आपले हे घर निकामे करून भाड्याच्या घरात राहायला जावे लागले. घर रिकामे झाल्यानंतर अधिकारी सयाजीराव आणि मीनाताई यांच्या घरात आदराने सोडून आले आणि तिकडे स्वतःचे घर गेल्यामुळे सुजित आणि नीलम खूप दुःखी होते. आता त्यांच्यात भांडणे होऊ लागले होते. नीलम सुजितला म्हणाली की मी या घरात राहू शकत नाही. तुला राहायचं असेल तर तू राहू शकतो. मला एसीची सवय आहे. मी इथे राहू शकत नाही. मला माझ्या माहेरी सोड. त्यावर सुजित म्हणाला, थोडे दिवस तू ऍडजस्ट कर. मी काही ना काहीतरी पर्याय मार्ग काढतो. चांगल्या वकिलांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो. काहीतरी दुसरा मार्ग निघत आहे का ते मी पाहतो. आपल्याला सरकारसोबत लढायचे आहे. त्यांच्यासाठी चांगला वकील आणि चांगले पैसे देखील लागतील. नीलम त्याला म्हणाली की तू काहीही कर. तुझ्याकडे 1 महिना आहे. लाच घेऊन कमावलेला पैसा आता नाही तर केव्हा कामाला येणार आहे. जर तू 1 महिन्याच्या आत काहीही पर्याय मार्ग काढला नाही तर मी माझ्या माहेरी निघून जाईन, तुला एकट्याला सोडून. आता सुजित खूप संकटात सापडला होता. तो काहीतरी उपाय काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यातच दुसरे संकट त्याच्यावर ओढून आले. सुजित ऑफिसमध्ये विचार करत होता. तेवढ्यातच एक ऑफिसर आला व त्याने त्याच्या हातात सस्पेन्स लेटर ठेवले. लाच घेण्याबद्दल त्याला 1 वर्षासाठी सस्पेन्स करण्यात आले होते. त्याच्यासोबतच त्याच्याकडून 10 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. सुजितच्या ऑफिसमधील सर्व अधिकारी ह्या पोलीस अधिकाऱ्यांच्या ओळखीचेच होते. शिवाय सुजितला बऱ्याच वेळा लाच न घेण्यासाठी त्यांनी बजावलेही होते.
पण यावेळेस सस्पेन्स लेटर मिळाल्यावर सुजितची अवस्था पाण्यासारखी झाली होती. त्याच्या डोळ्यांवरती अंधारी येऊ लागली, त्यांना चक्कर येऊ लागली. पण त्याने कसेबसे स्वतःला सावरले आणि त्याच्याच खात्यातील बऱ्याच अधिकाऱ्यांना त्याने सस्पेन्स लेटर परत घेण्यासाठी विनंती केली. पण येथेही तो अपयशी ठरला. तो निराश होऊन घरी आला आणि येताच पलंगावर जाऊन पडला. तेव्हाच नीलम त्याला विचारपूस करू लागली. तर रडू लागला आणि रडता रडता त्याने नीलमला संपूर्ण हकीकत सांगितली. ती रागातच त्याला म्हणाली की तुझे वडील तुला नेहमी सांगत होते की लाच घेणे अयोग्य आहे, पण तू ती गोष्ट कधीच ऐकली नाही. त्यावर सुजित तिला म्हणाला की हे तू मला सांगत आहेस? आजपर्यंत तुझ्या वाढत्या खर्चामुळेच मी लाच घेत होतो. तू मला लाच घ्यायला भाग पाडले आणि प्रोत्साहित केले. घरोघरी जाऊन कोणाकडे किती इलेक्ट्रिक वस्तू आहे त्यांचा तपास घेऊ तू लागली. कुठे दहाड टाकायची हे तू मला सांगत होती आणि आता तूच मला दोष देत आहेस आणि तुला आता माझ्या वडिलांची आठवण येत आहे. तू त्यांना मारण्याचा कट रचला. बोलता बोलता त्यांचे भांडण खूप वाढले. लाच घेऊन मिळालेला पैसा त्यांनी फक्त मजा हाऊस केली होती. पैशांची बचत करणे त्यांना कधीच जमले नाही. आता हळूहळू सगळे पैसे देखील संपले होते. त्यातच पुन्हा एक संकट त्यांच्यावरती आले. घर मालकांनी त्यांना घर भाडे वाढवण्यासाठी मागणी केली. तेव्हा सुजितने नकार दिला. तेव्हा घर मालक त्यांना म्हणाला की ठीक आहे, जर तुम्ही पैसे वाढवून देऊ शकत नसाल तर माझे हे घर तुम्ही आजच खाली करा. दुसरे भाडेकरी त्यापेक्षा जास्त पैसे द्यायला तयार आहेत. आता ते आपला संसार घेऊन रस्त्यावर आले होते, कारण लाच घेऊन त्यांनी लोकांना खूपच हैराण केले होते. त्यामुळे त्यांची मदत करण्यास आता कोणीही पुढे आले नाही. हे दोघेही आपला संसार घेऊन रस्त्यावर बसले होते आणि तो फोन करून करून सगळ्यांना घराबद्दल विचारत होता. कोणी होकार दिला नाही. बाहेर खूप ऊनही होते आणि आता त्यांना तीव्र भूकही लागली होती. दोघे रडून आपले विचार करू लागले की आता आपण कुठं जायचं, कोण आपल्याला सहारा देईल. तेव्हा सुजित नीलमला म्हणाला की आपल्या या परिस्थितीचे आपणच स्वतः जबाबदार आहोत. ज्या प्रकारे मी माझ्या आईबाबांना घराबाहेर काढले, आज तीच परिस्थिती आपल्यावरती आली आहे. रडता रडता नीलम म्हणाली की हो, बरोबर आहे, आपल्याला आपल्या कर्माचे फळ मिळालेले आहे. डोक्याला हात लावून ती म्हणू लागली की मी माझ्या आई वडिलांसारख्या सासू सासऱ्यांना खूप त्रास दिला आहे आणि ह्या वयात त्यांना आपण रस्त्यावर सोडून दिले, तेही एवढ्या घनदाट जंगलात. तेव्हा सुजित म्हणाला तू तर सून होती, पण मी तर त्यांचा सख्खा मुलगा होतो. त्यांनी मला खूप कष्टाने व लाडाने वाढवले होते. मी त्यांचा एकुलता एक मुलगा होतो. मी त्यांचा म्हातारपणीचा आधार असून मीच त्यांना निराधार केले. एवढे बोलून तो ढसढसा रडायला लागला. आता ते कुठे असतील, कसे असतील म्हणून ते रडत होता. त्यावर नीलम म्हणू लागली की चला आपण त्यांना शोधूया. तेवढ्यात ते पोलीस अधिकारी त्यांच्याजवळ आले आणि सुजितने त्यांना पटकन ओळखले. ते त्यांना म्हणू लागले की तुम्ही इथे काय करत आहात. तेव्हा त्यांनी आपली मान खाली घातली आणि ते अधिकाऱ्यांना म्हणाले चला उठा आणि माझ्यासोबत या. ते त्या दोघांना आपल्या गाडीत बसवून त्यांच्या घरी घेऊन आले. ते घर पाहून आश्चर्यचकित झाले आणि त्या अधिकाऱ्याला म्हणाले की तुम्ही तर आम्हाला आमच्या जुन्या घरी परत आणले आहे. जेव्हा त्यांनी त्या घरात सयाजीराव आणि मीनाताई यांना पाहिले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांना पाहून त्या दोघांना दुःख आणि आनंदही आणि त्यांना वाईटही वाटलं. त्या कृत्याची त्यांना लाज देखील वाईट वाटू लागली. दोघेही त्यांच्या पाया पडून माफी मागू लागले. पण त्यांना पाहून सयाजीराव आणि मीनाताईंना खूपच राग आला होता आणि रागाच्या भरात सयाजीरावाने सुजितला एक जोरात थापट मारली. तेव्हा सुजित आपला दुसरा गालही पुढे करतो आणि त्याच्या बाबांना म्हणतो की मी केलेल्या कृत्याबद्दल तुम्ही मला किती मोठी शिक्षा दिली तरी कमीच आहे. सयाजीराव आणि मीनाताई त्यांच्या डोळ्यातही पाणी येऊ लागले. तेव्हा नीलम त्यांना म्हणाले की आम्ही केलेल्या अपराधांचे आम्हाला फळ मिळाले आहे. आता आम्हाला आईवडिलांचे महत्त्व समजलेले आहे की ते कशा प्रकारे मेहनत करून आपले घर उभे करतात. आम्हाला माफ करा. जर तुम्ही आम्हाला माफ केले नाही तर देवही आम्हाला कधीच माफ करणार नाही. आई बाबा,
तुम्ही सांगत होते ते आम्हाला खूपच योग्य वाटत होते. लाच घेऊन कोणतेच काम केलेले योग्य नाही. आपल्या कामाचा गैरफायदा कधीच घेऊ नये. परंतु आम्हाला तेव्हा समजले नाही, कारण पैशाच्या ओघावर आम्ही वाहत गेलो आणि तुमचं न ऐकल्यामुळे आज आमच्यावरती ही वेळ आलेली आहे. आई बाबा, आम्हाला माफ करा. तेव्हा ते अधिकारी सुजितच्या आईवडिलांना म्हणाले की यांना माफ करा. माफी मागून सुजित आणि नीलम घराबाहेर जायला निघतात. तेव्हा सुजितचे आई वडील त्यांना परत बोलवतात व त्यांना म्हणतात की तुम्ही जे केलं आहे त्याची शिक्षा तुम्हाला मिळालेली आहे. माफी देणारा तो देवच आहे. आई बाबा आपल्या मुलांकडून फक्त प्रेम, सन्मान मागतात आणि मुले त्यांना नाकारतात. त्यावेळी आई वडील किती दुःख मिळते, त्यांना किती त्रास होतो. आई वडील जे काही करतात ते फक्त आणि फक्त आपल्या मुलांसाठीच असते. तुम्हाला तुमच्या केलेल्या चुकांविषयी पश्चाताप झाला हेच आमच्यासाठी खूप आहे. आता सुजित आणि नीलम दोघेही खूप आनंदाने राहू लागले. त्याच्यातच घरात एक गोड बातमी आली. नीलमला दिवस देखील गेले आणि 9 महिन्यानंतर तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. आता सयाजीराव आणि मीनाताई आजी आजोबा झाले होते. ते आपल्या नातवासोबत खूपच खुश होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, सुजित आणि त्याची बायको नीलम हे पैशांच्या जोरावरती आपल्या आईबाबांचा सांभाळ करत नव्हते. म्हातारे आई वडील त्यांना घरामध्ये अडचण वाटत होती, म्हणूनच त्यांनी त्यांना त्रास दिला. परंतु सुजितच्या आईवडिलांनी त्यांना त्यांची चूक लक्षात आणून देऊन माफ देखील केलं आणि समाजामध्ये परत अशी घटना घडू नये यासाठी त्यांनी समाजापुढे, लोकांपुढे एक उत्तम उदाहरण ठेवलं. याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.